अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या 9 एप्रिलपासून ते 15 एप्रिलपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण सर्वांनी करावे. मग खूप जण म्हणतात आता प्रत्येक वेळा तुम्ही काय गुरुचरित्र पारायण परत स्वामीचरित्र नवनाथ पारायण का बरं सांगता. दत्त महाराजांचा प्रचार प्रसार करायला कधीही लाजायला नाही पाहिजे. आपण आपल्या बापाचा प्रचार करायला काय लाजायचं. म्हणून गुरुचरित्राबद्दल खूप जणांच्या मनामध्ये भीती आहे, खूप भीती आहे. ती भीती आहे ना आपण पहिले दूर करायला पाहिजे. गुरुचरित्र आपण जर स्वतः वाचन केलं तर त्याचा अनुभव खूप आहे, खूप अनुभव आहे. खूप जण मग वाचायला मग हीच पोथी पाहिजे तीच पोथी पाहिजे, महिलांनी गुरुचरित्र वाचावं का, मग जेवणाचे नियम काय आहे, हे सगळे यूट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर आपण सगळे व्हिडिओ टाकलेले. त्याच्यामुळे दत्त महाराजांचं आपण गुरुचरित्र आहे ना तो लोकांच्या मनामध्ये खूप भीती आहे. गाणगापूरमध्ये पण लोक जात नाही. तर मनातली भीती दूर करावी. आणि जोपर्यंत आपण गुरुचरित्र वाचत नाही ना तोपर्यंत आपल्याला गुरुचरित्र समजणारच नाही. काहीच नाही समजणार. सगळ्या प्रश्नांची उत्तर गुरुचरित्रामध्ये. गुरुचरित्रामध्ये कधीही सांगितलं नाही की हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या. गुरुचरित्रामध्ये कधीही सांगितलं नाही की धनलक्ष्मी कुंचन घ्या. गुरुचरित्रामध्ये हे पण नाही सांगितलं की कोणाच्या भोंदू बाबाच्या नादी लागा. नाही सांगितलं. स्वामीचरित्रामध्ये पण नाही सांगितलं. म्हणून गुरुचरित्र आहे हे प्रसादी ग्रंथ आहे. आपली जी काही मनोकामना असेल तर पूर्ण होतो. आणि आपलं मन शांतीसाठी गुरुचरित्र हा सगळ्यात प्रभावी उपाय आहे. गुरुचरित्र आपण आपलं स्वतः वाचावं. गुरुचरित्र वाचन करताना तो प्रत्येक शब्द वेद स्वरूपात आहे आणि मंत्र स्वरूपात आहे. खूप जणांनी अनुभव घेतलेले. अजून तुम्ही अजून बाकी असाल गुरुचरित्र वाचन करण्यासाठी तर येणाऱ्या 9 एप्रिलपासून ते 15 एप्रिलपर्यंत सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण घरी करावं, मठामध्ये करा, केंद्रामध्ये करा किंवा औदुंबराच्या झाडाखाली करावं. एकदा आयुष्यात तुम्ही गुरुचरित्र पारायण स्वतः वाचा. ज्यांना बसता येत नसेल त्यांनी खुर्चीवर बसू शकता. खाण्यापिण्याचे असे नियम जास्त नाहीये. आपण जर प्रॉपर नियमाने जर केलं गुरुचरित्र पारायण तर आपल्याला दत्त महाराजांचा आशीर्वाद अवश्य प्राप्त होतं. तुम्ही कोणत्या संकटात असाल, जॉब असेल, लग्न असेल, काही असेल, आपल्या खूप समस्या आहेत. त्या समस्या फक्त दत्त महाराजांना सांगाव्या. आणि येणाऱ्या 9 एप्रिलपासून ते 15 एप्रिलपर्यंत गुरुचरित्र पारायण सर्वांनी करावं आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी घ्यावा. श्री स्वामी समर्थ.